प्रभं निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते। यामाहुः सर्वलोकानां प्रकृतिं शास्त्रपारगाः तां धर्मचारिणीं शम्भो तं नमामि शिवां परं। समचरणसरोजं सान्द्रनीलाम्बुदाभं जगन्निहितपानिं मण्डनं मण्डनानां तरुणतुलसीमाला कन्धरं कञ्जनेत्रं सदय धवलहासौ विठ्ठलं चिन्तयामि। श्री राधे राधे गोविंद गोविंद राधे 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 गोविंद गोविंद राधे राधे गोविंद गोविंद राधे 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 गोविंद गोविंद राधे गोविंद राधे गोपाल राधे गोविंद राधे गोपाल राधे गोविंद राधे गोपाल राधे गोविंद राधे गोपाल राधे गोविंद प्रेम से भरी ताली बजाए सभी भक्तजनों। गोविंद राधे गोपाल राधे गोविंद राधे गोपाल राधे गोविंद राधे गोपाल राधे गोविंद राधे गोपाल राधे गोविंद राधे
प्रभु रामचंद्र भगवान की, पार्वती पते शिव हर हर महादेव। श्री संत नामदेव महाराज की जय, माऊली महाराज की जय, योगीराज निवृत्तीनाथ महाराज की जय। विश्वाचं विश्व चैतन्य असलेला भगवान श्री शंभू महादेव सकल संत महात्म्यांच्या कृपाशीर्वादाने अखंड हरिनाम सप्ताह श्री संत योगीराज निवृत्तीनाथ महाराज यांच्या पादस्पर्शाने पुनीत झालेली ही नगरी, गौळ ग्रामस्थ, आजूबाजूची सगळी गाव तांडे, सर्व सद्भक्त मंडळीच्या वतीनं चालत असलेली ही श्रीमद भागवत कथा अखंड हरिनाम सप्ताह आणि आजचा कथेचा द्वितीय दिवस। कालपर्यंत आपण कथेचं चिंतन पाहत असताना श्रीमद भागवताचं महात्म्य पाहिलेलं आहे। काय आहे श्रीमद भागवत, थोडस चिंतन आपण काल करून आलो। या श्रीमद भागवतामध्ये नवविधा भक्ती सांगितलेली आहे। 9 प्रकारची भक्ती कोणती असेल? श्रवणं कीर्तनं यस्य स्मरणं पादसेवनं अर्चनं वंदनं दास्यं सख्यम आत्मनिवेदनः। 9 प्रकारची भक्ती। ही 9ही प्रकारची भक्ती नाही का या भागवतामध्ये आपल्याला पाहायला मिळते। काय वाजले? गोपाल कृष्ण भगवान की पहिली भक्ती आहे श्रवण। कोणती भक्ती? बोलत चला, कोणती भक्ती वाय? श्रवण। पहिली भक्ती जर कोणती असेल तर ती श्रवण, आणि ती श्रवण भक्ती तुम्ही करत आहात। म्हणजे हा बालक जरी या ठिकाणी वर बसलेला असला, तुमची सर्वांची दृष्टी माझ्याकडे आहे, मी उंच बसलेला आहे, मी खाली बसला आहात। पण एक सांगू, तुमचे डोळे माझ्याकडे आहेत, पण माझे डोळे मात्र तुमच्या चरणाकडे आहेत, हे लक्षात ठेवा। श्रवणाचा अधिकार फार मोठा सांगितलेला आहे। तुम्ही महिषाच्या मूर्ती दुबळा अर्चित असे मी भक्ती नाही का? साक्षात भगवान शंकराचं स्वरूप अशा प्रकारचे तुम्ही हे आहात। श्रवण भक्ती सांगितलेली आहे। दुसरी भक्ती कीर्तन सांगितलेली आहे। श्रवणाविषयी काल आपण थोडस चिंतन पाहिलेलं आहे। दुसरी भक्ती कीर्तन, भगवंताचं कीर्तन करावं, नामचिंतन करावं, भजन करावं, यालाच कीर्तन भक्ती म्हटलेली आहे।
तिसरी भक्ती आहे स्मरण. भगवंताचं स्मरण करावं. आहे त्या ठिकाणी बसून भगवंताचं ध्यान स्मरण जर तुम्ही निष्ठेने जर केलं तर तो भगवान परमात्मा तुमच्या जवळ येऊन उभा राहील, नाही का? चौथी भक्ती आहे पादसेवन. भगवंताच्या चरणाची सेवा करायची, म्हणजे त्याची पूजा करायची. पादसेवन भक्ती सांगितलेली आहे. पुढे अर्चन आहे, भगवंताची आरती करावी, ही अर्चन भक्ती. वंदनम, भगवंताला नमस्कार करावा, भगवंताचा दास व्हावं, दास्यत्व भक्ती हनुमंतरायांनी केली, नाही का? दास्यत्व निकट हनुमंते पै केले, म्हणून देखिले रामचरण. भगवंताचा दास व्हावं, पण आम्हाला मालक होऊ वाटते. हा आता कार्यक्रम चालू आहे, इथलं नाही सांगत, अनेक गावाला आम्ही जातो. मी हा म्हणून सप्ताह माझ्याशिवाय पान हल्ला महाराज. बापू जाऊन बघ, सगळं होते, व्यवस्थित होते. हे सगळं कार्य एकमेकांना सोबत घेऊन करायचं आहे, नाही का? तुम्ही आम्ही खेळी मेळी गदारोळी आनंदे, सर्वांच्या संयोगाने अशा प्रकारचं हे कार्य करणं. भगवंताचा दास आहे म्हणून हे सगळं करणं, अशा प्रकारची ही दास्यत्व भक्ती आहे. सख्य, भगवंतासोबत मित्राचं नातं जोडावं, जसं अर्जुनानं जोडलं. सखा झाला अर्जुन भगवंताचा. एवढं प्रेम अर्जुनाचं भगवंतावर, भगवंताचं अर्जुनावरती, इतकं प्रेम, अलौकिक अशा प्रकारचं ते प्रेम. त्या प्रेमापायी माझा भगवान अर्जुनाचा रथ सज्ज करावा भगवंतांनी. अर्जुनाच्या रथाचे घोडे भगवंतांनी धुवावे. सगळा रथ सुसज्ज झाल्यानंतर स्वतः भगवान रथाच्या खाली बसावं आणि अर्जुनाला सांगावं, माझ्या मांडीवर पाय देऊन वर जा अर्जुना. इतकं प्रेम त्या सख्य भक्तीमध्ये सांगितलेलं आहे. आणि शेवटी जर कोणती भक्ती असेल तर ती आत्मनिवेदन. भगवंताला सगळं काही अशा प्रकारचं समर्पण करावं. ही 9 प्रकारची भक्ती या श्रीमद भागवतामध्ये आपल्याला पाहायला मिळते. ओम नमो भगवते वासुदेवाय. कृष्णं नारायणं वंदे, कृष्णं वंदे व्रजप्रियं, कृष्णं द्वैपायनं वंदे, कृष्णं वंदे पृथासुतं. भगवंताचं नामचिंतन या ठिकाणी घेतलेलं आहे. भगवान कसा आहे? सच्चिद आनंद स्वरूप तो परमात्मा आहे. सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादि हेतवे तापत्रय विनाशाय श्री कृष्णाय वयं नमः. भगवान कसा आहे? सच्चिदानंद स्वरूप धन हा परमात्मा आहे. सच्चिद आणि आनंद हे त्याचं स्वरूप आहे. थोडं लक्षपूर्वक आहे का? सत्य स्वरूप भगवान आहे, आनंद स्वरूप भगवान आहे आणि चिद स्वरूप भगवान परमात्मा आहे. नव्हे नव्हे जगाची उत्पत्ती, या जगाचा सांभाळ
आणि या जगाचा प्रलय होतो तो एकमात्र भगवान श्रीकृष्णानं. असा तो भगवान परमात्मा. आणि त्याचं भजन केलं, भक्ती केल्यानंतर 3 ताप दूर होतात. कोणकोणते? सर्दी ताप, हिवताप. हे नाही महाराज, हे शरीराचं झालं. आपल्या अंतःकरणामध्ये 3 ताप सांगितलेले आहेत नाही का? आध्यात्मिक, अधिदैविक आणि अधिभौतिक. तिन्ही प्रकारच्या तापाची निवृत्ती भगवत भजनाने होत असते, कथा श्रवण केल्यामुळे होत असते. आणि असणाऱ्या भगवंताला नमस्कार केलेला आहे. यम प्रवर्जंत मनुपेत मपेत कृत्यम द्वैपायनो विरह कातर आजुहाव पुत्रीति तन्मयतया तरवोभिनेदु स्तं सर्वभूत हृदयं मनिमानितोस्मि. मौंजी बंधन होण्यापूर्वी लौकिक वैदिक कर्म सोडून शुकदेव महाराज संन्यास घेण्याकरता निघाले. आईच्या गर्भामध्ये असताना या जन्माचं दुःख मला नको म्हणून शुकाचार्य महाराज जन्मालाच येत नव्हते. आता आईच्या गर्भामध्ये लेकरू किती दिवस? 9 महिने 9 दिवस. दिवस संपले, 1 वर्ष झाले, 2 वर्ष झाले, 3, 4, 5, 6 किती सांगावं, 12 वर्ष झाले नाही. तरीही सुद्धा शुकाचार्यजी महाराज जन्म घेत नाही. काय वाटत असेल? नाही, मी जन्माला येणार नाही. जन्माला आल्यानंतर दुःखाचा डोंगर, पुन्हा हे संसाराचं दुःख, शरीराचं दुःख, आप्तजनांचं दुःख. पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरे शयनम इह संसारे फलदुस्तारे कृपया पारे पाहे मुरारे भज गोविंदम मूढमते. मी जन्माला येणार नाही. व्यास महाराजांनी भगवंताची प्रार्थना केली, भगवान तुम्हीच या मुलाला समजून सांगावं. शेवटी भगवान परमात्म्याला आश्वासन द्यावं लागलं, बाळा जन्माला यावं, हा संसार तुम्हाला काही करू शकणार नाही असं आश्वासन घेतलं महाराज भगवंताकडून. आणि जन्माला आल्याबरोबर महाराज त्या ठिकाणी शुकाचार्य महाराज पळायलाच लागले या संसाराच्या भीतीनं. ब्राह्मणाचे पोर एक खेळासी भ्याले, ब्राह्मणाचे पोर एक खेळासी भ्याले, ब्राह्मणाचे पोर एक खेळासी भ्याले, ब्राह्मणाचे पोर एक खेळासी भ्याले. 12 वर्ष पाले रे, 12 वर्ष पाले, सापत बाहेर आले, नागवेची कळवली गेली, नागवेची कळवली गेली, नागवेची कळवली गेली, नागवेची कळवली गेली. ऐक खेड्या तुझं सांगत तुझे नागरी खेळ गेले, ऐक खेड्या तुझं सांगत तुझे नागरी खेळ गेले, ऐक सांगत तुझे सांगत नागरी खेळ गेले, ऐक सांगत तुझे सांगत नागरी खेळ गेले. ब्राह्मणाचे पोर एका खेळाशी भ्याले, 12 वर्ष
वर्ष आईच्या गर्भामध्ये राहिली आणि जन्मल्याबरोबर लहान स्थिती आहे, पडायला लागलेली आहे. या घोर कलियुगामध्ये मनुष्य प्राण्यांचा विचार केला, मी या संसारात अशा प्रकारचा अजिबात पडणार नाही. निघाले व्यास महाराज पुत्राच्या पाठीमागे आणि जात असताना त्यांनी पाहिलं, अरे थांब 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 मुला थांब. काही नावच नव्हतं पहिल्यांदा आणि त्याला बोलवण्याकरता अशा प्रकारचा उच्चार केला आणि त्याच वेळेला भगवंताचं नाव शुकाचार्य पडलं. महाराज बोले शुकाचार्य महाराज की जय. घोर अशा प्रकारचं हे कलियुग आहे. इह घोरे कलो प्रायो जीवश्या सुरतांगतः क्लेशाकांतस्य तस्यैव शोधने किं परायणं. घोर कलियुगामध्ये मनुष्य प्राणी असुरी स्वभावाचे निर्माण झालेले आहेत आणि या जीवांना सर्वश्रेष्ठ मुक्त होण्याचा उपाय सांगा. आणि त्यावेळेला परीक्षितला ही कथा सांगण्यासाठी शुकाचार्यजी महाराज सभेमध्ये आलेले आहेत. राजा परीक्षितीला ही कथा श्रवण करून सांगत असताना, वर्णन करून सांगत असताना स्वर्गातले लोक अमृत घेऊन त्या ठिकाणी आले आणि म्हणायला लागले, शुकाचार्यजी महाराज, या राजाचं आता 7 दिवसावरती मरण आलेलं आहे, याला अमृत आम्ही देण्याकरता आलेलो आहोत. हे भागवत अमृत आम्हाला द्या आणि स्वर्गातला अमृत या राजाला द्या. किती कपटी देव, स्वर्गाधिक देव इंद्र. महाराज शुकाचार्यांनी त्यांच्याकडे पाहिलं, अभक्त समजलं देवतांना, ते अमृत दिलं नाही. महाराज भागवत अमृत हे भागवताचा अमृत एवढं श्रेष्ठ आहे, स्वर्गातल्या अमृतापेक्षा श्रेष्ठ आहे, त्याला फिकं पाडणार आहे. स्वर्गातल्या अमृतानं शरीर अमर होईल पण तृप्ती होणार नाही, जीवात्मा शांत होणार नाही. पण या भागवताच्या अमृतानं सगळं अशा प्रकारचं मन, बुद्धी, चित्त, अहंकार पवित्र होणाऱ्या गोष्टी हे श्रीमद भागवताचं अमृत दिलं नाही. महाराज अभक्त समजलं त्या देवांना. अभक्तांश विज्ञाय न ददौ सकथामृतम् श्रीमद भागवती वार्ता सुराणामपि दुर्लभा. म्हणून ही भागवत कथा देवांना सुद्धा दुर्लभ आहे. कोणाला? देव लोकांना सुद्धा ही प्राप्त होऊ शकत नाही. स्वर्गामध्ये भागवत सांगता येत नाही, हे मृत्यू लोकातच. म्हणून एवढं श्रेष्ठ आहे, आपण भाग्यवान आहोत. म्हणून स्वर्गातले देव मृत्यू लोकामध्ये जन्म घेण्यासाठी काय करतात? प्रयत्न करत असतात. स्वर्गीचे अमर इच्छिता ते देवा, स्वर्गीचे अमर इच्छिता ते देवा, स्वर्गीचे अमर इच्छिता ते देवा, स्वर्गीचे अमर इच्छिता ते देवा. मृत्युलोकी भावा जन्मा मृत्युलोकी भावा जन्मा नारायण नामे
गोपाल कृष्ण भगवान की थोडं जोरात जय म्हणा की. तुम्ही थांबा बरं. गोपाल कृष्ण भगवान की हा, असा आवाज. आता प्रसाद घ्यायचाच आहे आपल्याला अजून. आरती झाल्यावर त्याच्यामुळे काही संकोच बाळगू नका. स्वर्गातल्या अमृतापेक्षा भागवताचं अमृत काय आहे बोला. काय आहे? श्रेष्ठ अशा प्रकारचं आहे. आणि म्हणून आपण मोठे भाग्यवान आहोत. हे आपल्याला प्राप्त होऊ लागलेलं आहे. ब्रह्मदेवाला एकदा आश्चर्य वाटलं या भागवताचं. इंद्रादिक देवाला तर वाटलंच काही नवल नाही. ब्रह्मदेव त्यांना वाटलं की राजा परीक्षिती 7 दिवसामध्ये मुक्त झाला. असं काय असेल हे भागवत श्रीमद भागवत. आणि मग त्या वेळेला ब्रह्मदेवानं काय केलं, एक तराजू घेतला. तराजू कळते का? आता ते तराजू राहिला नाही. आता कोण्या घरी आहे. ते दुकानात राहिलं नाही, आता घरात राहिलं नाही. आता इलेक्ट्रॉनिक निघाले सगळे काठे. त्या तराजू मध्ये सगळे साधन एका पारड्यामध्ये टाकले. ज्ञान यज्ञ कर्म अशा प्रकारचे सगळे साधन आणि एका पारड्यामध्ये भागवत ठेवलं. कोण म्हणलं सकाता त्यानं? ब्रह्मदेवानं काय केलं, तराजू मध्ये एका पारड्यामध्ये भागवत ठेवलेला आहे आणि एका पारड्यामध्ये सगळे साधन योग ज्ञान चर्चा सगळे साधन. महाराज भागवताचं पारड जड झालं. ही विशेषत्व अशा प्रकारचं या श्रीमद भागवताचं आहे. भागवताच्या तुलनेमध्ये सगळी साधनं कमी भरली. हे पाहून सर्व ऋषी अतिशय आश्चर्यचकित झालेले आहेत, आनंदी झालेले आहेत. आणि हा सप्ताह विधी श्रवण केल्यावर भागवत खात्रीनं अशा प्रकारचं मुक्ती प्राप्त करून देणारं साधन आहे. महाराज 7 दिवस हे तन मन धनानं श्रीमद भागवत श्रवण करावं. हे भागवत सनकादिकांनी देवर्षी नारदांना सांगितलेलं आहे. देवर्षींनी प्रथम ब्रह्मदेवाकडून हे अध्ययन केलं. एकदा भद्री क्षेत्रामध्ये सनकादिक ऋषी सत्संगासाठी आलेले आहेत. नारदांनी त्यांना पाहिलं आणि नमस्कार केला. महाराज, कथम ब्रह्मदिन मुखहा कुतश्चिंता तुरो भवान त्वरितं गम्यते पुत्र कुतश्चा गमनं तव. सनकादिकांनी प्रश्न विचारला, हे ब्राह्मण, नारद महर्षी, आपल्याला चिंता वाटू लागलेली आहे, आपल्याला दुःख वाटू लागलेलं आहे असं आम्हाला वाटतंय. काय तुम्हाला झाले, काय चिंता सांगा. त्यावेळेला नारदांनी सांगितलं, हे भगवान, या कलियुगामध्ये मी भ्रमण करायला लागलेला आहे आणि या कलियुगाचं वर्णन पाहत असताना, भ्रमण करत असताना या ठिकाणी सत्य मला पाहायला मिळत नाही, तप पाहायला मिळत नाही, पावित्र्य पाहायला मिळत नाही, दया पाहायला मिळत नाही, दान राहिलेलं नाहीये. मनुष्य प्राणी आपापल्या संसारामध्ये व्यस्त आहेत.
असत्य बोलणारे लोक या कलियुगामध्ये जास्त झाले. नारद बोलायला लागले. आणि खरं आहे की नाही, हे कलियुग. माणसं आळशी झाले, आळशी या कलियुगामध्ये. चला की कथेचा वेळ झाला हो. चला हे आत्ता तर 1 वाजलाय की म्हणला. 4 ला आहे म्हणला प्रसाद. 3:30 ला जाऊ. आरती घटते आणि लगेच कुठं बसू? पहिल्या पंक्तीला बसू. किती आळस. जेवताना आळस नाही, झोपताना आळस नाही, काम म्हणलं की आळस. आळशी लोक जन्माला आले. मंद बुद्धीचे, भाग्यहीन आणि उपद्रवग्रस्त झालेले आहेत. संत म्हणून घेणारे लोक बहुतांशी दांभिक झालेले आहेत. नारद बोलू लागले बरं का संकादिक ऋषीला, थोडासा विको राहू देत जा, थोडं लक्ष ठेवा इकडे जरा. घराघरामध्ये स्त्रियांची सत्ता अशा प्रकारची चालायला लागलेली आहे कलियुगामध्ये. पत्नीचा भाऊ सल्लागार झालेला आहे. धन लोभाने अशा प्रकारचे सगळे कलह व्हायला लागले आहेत. नवरा बायको मध्ये भांडण व्हायला लागलेलं आहे. हे सगळं कलियुगाचं वर्णन महाराज नारद महर्षी सांगायला लागलेले आहेत. आणि पाहता 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 पृथ्वीवर मी फिरत असताना भगवान श्रीकृष्णांनी ज्या ठिकाणी लीला संपन्न केल्या त्या यमुनेच्या तटावर मी गेलो. आणि मुनिवर ऐका, त्या ठिकाणी एक मोठं आश्चर्य पाहिलं. एक सुंदर असणारी स्त्री त्या ठिकाणी बसलेली आहे. तिच्या मांडीवर 2 पुरुष मूर्छित पडलेले आहेत. असंख्य स्त्रिया तिला वारा घालायला लागलेल्या आहेत. आणि त्या स्त्री जवळ मी गेलो. त्या क्षणी ती सुंदर असणारी स्त्री मला म्हणायला लागली, भो भो साधो क्षणं तिष्ठ मच्चिंतामपि नाशय दर्शनं तव लोकस्य सर्वथा गहरं परम. त्या स्त्रीनं नारदांना सांगितलं, साधू महाराज मी तुम्हाला नमस्कार करते. माझ्या दुःखाचं निवारण तुम्ही करा. नारदांनी विचारलं, कोण आहेस, कुठून आलेली आहेस, काय करत आहेस या ठिकाणी? कासित्वं कामिमौ चैमा नार्यं का पद्मलोचना वद देवी सविस्तारं स्वस्य दुःखस्य कारणम्. मी असं म्हणताना की नाही थोडा विको देत झाला, लक्ष इकडे ठेवा तुमचं. नारद महर्षी त्या स्त्रीला विचारायला लागलेले आहेत, हे देवी कोण आहेस, कुठून आलेली आहेस, हे तुझ्या मांडीवरचे 2 पुरुष कोण आहेत, या स्त्रिया कोण आहेत, सगळं मला तुझ्याविषयी सांग बरं, तुला काय दुःख झालेलं आहे. त्यावेळेला ती तरुण स्त्री म्हणायला लागली, माझं नाव भक्ती आहे. काय माझं नाव सांगितलं तिनं? तुलाच ठाऊक, तुला कशाला बसले वय. लक्ष नाही ना आमचं लक्ष नवीन बाई आली की तिच्याकडे बघायचे, कोणती साडी लिवली, सक्रातीला घेतली काय ग माय. लक्ष नाही ना आपलं, म्हणून लक्षपूर्वक आहे. तिचं नाव भक्ती होत. काय नाव होत? भक्ती. नारदांना सांगायला लागलेली आहे, माझं नाव भक्ती आहे आणि हे ज्ञान वैराग्य माझे 2 पुत्र आहेत. आणि या कलियुग युगाच्या प्रादुर्भावामुळं हे काय शक्तिहीन झालेले आहे.
यांच्या अंगामध्ये शक्ती राहिली नाही, संचार नाहीये, आणि याला उठवण्याकरता मी भरपूर प्रयत्न केलेले आहेत. महाराज, तुम्हीच अशा प्रकारचं काहीतरी मार्ग काढा. त्यावेळेला भक्ती माता आणखीन तिचा परिचय द्यायला लागली. उत्पन्ना द्रविडे साहं वृद्धिं कर्नाटके गता. जय म्हणतानी क्वचिन क्वचिन महाराष्ट्री गुरुचरे जीर्णतां गतः. आता कमी करायचं, आता हे रोज ध्यान ठेवायचं. द्रविड देशामध्ये माझा जन्म झाला, कर्नाटकामध्ये मी वाढले, महाराष्ट्रामध्ये मला सन्मान प्राप्त झाला. काही काही ठिकाणी, ज्या ठिकाणी भगवंताचं वास्तव्य आहे, संत महात्म्यांचं वास्तव्य आहे, पंढरपूर, आळंदी, देहू, पैठण, ज्योतिर्लिंग, हे जे भगवंताचे संत महात्म्याचे जे स्थान आहे, त्या ठिकाणी मला आजही काय आहे, सन्मान आहे भक्तीला. आळंदीमध्ये पहा कशी भक्ती आहे, पंढरपुरामध्ये पहा, आणि आपल्या इथं पहा आज हे पंढरपूर सगळं भरलं. भक्तीचा सागर या ठिकाणी उसळलेला आहे. ज्या ज्या ठिकाणी सप्ताह असतो, भागवत असतं, कीर्तन असतं, तिथं भक्ती विराजमान असते. महाराज, भक्ती माता. आणि या घोर कलियुगामुळे नारदा, आमच्यावर ही अशी वेळ आलेली आहे, आमच्या या पुत्रावर काहीतरी उपाय करा आणि आम्हाला या दुःखाच्या सागरातून काय करा, मुक्त अशा प्रकारचं करा. आणि मग नारदांनी सांगितलं, काही चिंता करू नकोस, मी भगवत भक्त आहे, भगवान नारायणांचा दास आहे. वृथा खेद यसे बाले, खेद करू नको. अहो चिंता तुरा कथम, श्रीकृष्ण चरणांभोजम स्मरम दुःखम गमिष्यती. वाह, इंगा असा पाहिजे आपल्या तळी बाजू ऐकला. हा, सांगल्याशिवाय कसं कळल ते लय. चिंता करू नकोस भक्ती, मी तुझ्या दुःखाचं निवारण करील. भगवत चिंतनाचं, भगवत चरणाचा आश्रय कर, काही करू शकणार नाही हे सगळं भय. आणि तुझी जर घराघरामध्ये प्रतिष्ठापना केली नाही तर नावाचा नारद नाही म्हणून सांगितलं. कोण? नारद महर्षींनी. आता एवढं वचन दिल्यावर आनंद वाटला भक्ती मातेला, आणि मग विचारायला लागले, काय करावं, काय करावं. ज्यांच्या हृदयामध्ये भक्ती आहे त्याला कोणी काही करू शकत नाही. भक्ती न प्रेतो न पिशाचो वा राक्षसो वसुरोऽपि वा भक्तियुक्त मनस्कानां स्पर्शनेन प्रभुर्भवेत्. ज्याच्या अंतःकरणामध्ये भगवंतावर विश्वास आहे, श्रद्धा आहे, भक्ती आहे, त्याला भूत काही करू शकत नाही, प्रेत काही करू शकत नाही, राक्षस सुद्धा काही करू शकत नाही. फक्त भगवंताची भक्ती, भगवंतावर विश्वास, महादेवावर विश्वास, माझ्या निवृत्तीनाथ महाराजावर विश्वास ठेवा. तुम्हाला भूत प्रेत राक्षस काहीच करू शकणार नाही. टाळी वाजवायला. अहो सगळे योगच ज्यांच्याकडे आहे त्यांना योगीराज म्हणावं. योगीराज सगळे अशा प्रकारचे योग त्यांच्याकडे आहेत, रिद्धी आहे, सिद्धी आहे. काय करू शकेल त्याच्या भक्ताला? काही करू शकत नाही. न प्रेतो न पिशाचो न राक्षसो वा, काही करू शकत नाही. संतांनी सुद्धा सांगितलेलं आहे, आम्हा हरीच्या दासा काही, आम्हा हरीच्या दासा काही, आम्हा हरी
भय नाही त्रिलोकी भय नाही आम्हा हरीच्या दासा काही भय नाही त्रिलोकी. कुठे जा महाराज, तिन्ही लोकात या हरिभक्ताची ख्याती आहे, त्याला कुठेही भय वाटत नाही. महाराज इतके वर्ष आम्ही 10-15 वर्षापासून वयाच्या फिरतोच गाडीवर. पहिलं 2 व्हीलर होती. रात्री अपरात्री 2 वाजता 3 वाजता घरी जावं, पण कुठंच अशा प्रकारचं आजपर्यंत कोणतं भूत दिसलं नाही, प्रेत दिसलं नाही, राक्षस दिसलं नाही, काही वाजलं नाही, बांगडी वाजलं नाही, कोणत्या खुळखुळ वाजलं नाही, चैन वाजली नाही, कोणता आवाज आला नाही, चिर्र वाजलं नाही. हा विश्वास संत महात्म्यावर आहे, भगवंतावर आहे. आणि म्हणून ज्यांच्या हृदयामध्ये भक्ती आहे त्याला काही करू शकत नाही. व्रत, तीर्थयात्रा, योग, यज्ञ, ज्ञान, चर्चा या सगळ्यांची फार काही आवश्यकता नाही. फक्त एकमात्र भक्ती, भगवंताची भक्ती आपल्याला मुक्ती देणारी आहे, नाही का? आणि मग नारदांना त्या पुत्रांची दया आली, त्याला हलून जाग करायला लागले. अरे ज्ञाना उठ उठ, वैराग्या उठ. थोडे उठू लागले, अजून बसू लागले, शक्ती राहिली नाही अंगामध्ये. नारदांनी वेदांताचा घोष केला, गीतेचा पाठ केला, थोडेसे उठले, पुन्हा अशा प्रकारचे मूर्छित पडायला लागले. भूक लागलेली आहे, तहानेनं व्याकुळ झालेले आहेत. आश्चर्य वाटायला लागलं नारदांना. एवढे मी साधना यांच्या समोर केले तरी हे उठायला तयार नाहीत, काय कारण असेल, काय केलं पाहिजे? आणि त्यावेळेला नारदांनी मोठं तप केलेलं आहे महाराज, ध्यान करायला लागले. आणि एक मोठी आकाशवाणी झाली आणि त्या आकाशवाणीमध्ये नारदांना सांगितलं, नारदा भेद करू नका, तुमचा प्रयत्न एक ना एक दिवस सफळ होतील. त्या सत्कर्माचं अनुष्ठान करा. अशी आकाशवाणी झाली. सत्कर्माचं अनुष्ठान करा, सत्कर्माचं अनुष्ठान करा. आकाशवाणी नारदांनी ऐकली आणि ऐकल्यानंतर पाहिलं सत्कर्म म्हणजे काय करावं हे लक्षात येईन नारदांच्या. आता कोणाला विचारावं, कोणाला विचारावं? फिरत 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 महाराज सनकादिक ऋषींचं दर्शन झालं. 5 सनकादिक ऋषी. आजही सनकादिक ऋषी तारुण्यामध्ये आहेत, तारुण्य वयामध्ये, म्हातारे होत नाही. रे ना तुम्ही सनकादिक संत, तुम्ही सनकादिक संत, म्हणविता म्हणविता नमस्कार
तुम्ही सनकादिक संत म्हणून कृपावंत महाराज, मी तुमचं दर्शन घेतोय, काहीतरी सत्कर्माचं सांगा. त्यावेळेला सनकादिक ऋषींनी सांगितलं, नारदा, सत्कर्म सत्कर्म म्हणजे दुसरं तिसरं काही नाही, श्रीमद भागवताचं अनुष्ठान करावं. आनंद वाटला नारदांना, आणि नारदांनी भक्ती मातेकरिता, ज्ञानाकरता, वैराग्याकरता आता श्रीमद भागवत करायचं ठरवलं. मोठा अशा प्रकारचा मंडप टाकलेला आहे. असा 88,000 ऋषी मुनी, गणगंधर्व सगळे लोक अशा प्रकारचे ती कथा श्रवण करण्याकरता यायला लागलेले आहेत. भक्ती माता तिथे येऊन बसलेली आहे. ज्ञान वैराग्य त्या ठिकाणी येऊन बसलेलं आहे. आणि असं झालं असताना त्यावेळेला नारदांनी ठरवलं की हा ज्ञानयज्ञ मी आता करणार आहे. नारदोवाच ज्ञानयज्ञं करिष्यामि शुकशास्त्र कथोज्ज्वलम् भक्ति ज्ञान विरागाणां स्थापनार्थं प्रयत्नतः. त्या भक्तीला ज्ञानाला जागवण्याकरता मी आता ज्ञानयज्ञ करणार आहे. कशाचा? श्रीमद भागवताचा. मोठा अशा प्रकारचा ज्ञानयज्ञ त्या ठिकाणी आरंभ केलेला आहे. श्रीमद भागवत कथेचं नित्य अशा प्रकारचं सेवन त्यांनी केलं, आणि कथेच्या श्रवणानं त्यांच्या हृदयामध्ये प्रत्यक्ष परमात्मा विराजमान झाले. महाराज विराजमान झाले. म्हणून हे भागवत नेहमी ऐकावं. याचं उत्तर आज देतो मी. काय ऐकावं? खूप भागवत ऐकली म्हणले महाराज, खूप मजा येते. भागवत कोणीच ऐकली नाही म्हणला. बर, काय काय ऐकला सांग बर बापू. त्याच्यात तेवढं काही कळणार म्हणलं आपल्याला. काय ऐकलास काय? म्हणून हे वारंवार वारंवार अशा प्रकारचं ऐकावं. सदा सेव्या श्रीमद भागवती कथा यस्या श्रवण मात्रेण हरिश्चित्तं समाश्रये. सार्थ भागवत ऐकल्याबरोबर तुमच्या चित्तामध्ये हरी विराजमान होतात, श्रीकृष्ण विराजमान होतात, महादेव विराजमान होतात. सततं कीर्तयन्तो मां, नाही का भगवान बोलतात गीतेमध्ये. संत महात्म्यांची प्रमाण आहे. सदा नाम घोष करो हरि कथा, 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 सदा नाम घोष सदा नाम घोष सदा नाम घोष
सदा नाम घोष करू हरी कथा तेने सदा चित्ता समाधान. आणि म्हणून ही कथा सतत अशा प्रकारची ऐकावी. या ग्रंथामध्ये 18,000 श्लोक सांगितलेले. किती माय आता लक्षात आहे बघा. 18,000 350 अध्याय आहेत. 12 स्कंद आहेत. एवढं मोठं हे श्रीमद भागवत लक्षपूर्वक त्यांनी श्रवण केलं. आणि काय सांगावं, हे थोडं जरी श्रीमद भागवत ऐकलं ना, श्लोकार्धम श्लोकपादम वा नित्यं भागवतोद्भवम् पठस्व स्वमुखेनैव यदिच्छसि परां गतिम्. थोडं जरी ऐकलं तरी उत्तम गती अशा प्रकारची प्राप्त होत असते. यश्च भागवतं शास्त्रं वाचेद हृदये निशम्य जन्म कोटि कृतं पापं नश्यते नात्र संशयः. हे श्रीमद भागवत ऐकलं ना, कोट्यावधी जन्माचं पाप नाहीस होत असते. मुळीच शंका नाही महाराज, मुळीच. एवढं हे सुंदर अशा प्रकारचं आहे. अर्धी कथा ऐकावी. ज्यांना शक्य झालं नाही 4 दिवस या, 3 दिवस या. श्लोकार्धम श्लोकपादम वा पठेत भागवतं चय नित्यं पुण्यमवाप्नोति राजसु यज्ञमेधयोः. रोज ज्यानं श्रीमद भागवत ऐकले की नाही तर अश्वमेध पुण्य केल्याचं पुण्य सांगितलेलं आहे. भागवत बोलते, मी नाही. पहा, अश्वमेध पुण्य केल्याचं, अश्वमेध यज्ञ केल्याचं पुण्य प्राप्त होतं. उक्तम भागवतं नित्यं कृतं च हरि चिंतनं तुलसी पोषणं चैव धेनुनं सेवनं समम्. नित्य कोणी जर भागवत ऐकत असेल तर भगवंताचं चिंतन करणं, तुळशीला पाणी घाललेल्याचं पुण्य प्राप्त होतं. गायीची सेवा करण्याचं पुण्य प्राप्त होतं भागवत ऐकल्यानंतर. एवढं हे श्रेष्ठ साधन आहे. आणि ज्याचा मृत्यू जवळ आलेला आहे त्याने हे श्रीमद भागवत श्रवण करावं महाराज. अंतकाले तु येनैव श्रूयते शुकशास्त्रवाक् प्रीत्या तस्यैव वैकुंठं गोविंदोपि प्रयश्यति. अंतकाळाला ज्यानं श्रीमद भागवत ऐकलेला आहे तो वैकुंठाला जात असतो. महाराज, आमचा अंतकाळ आत्ताच आला नाही हो असं जर कोणी म्हणाल, जन्माची तारीख सगळ्यांना सांगता येईल पण मृत्यूची तारीख कोणाला सांगता येणार नाही. मायबापांना का हो, तुम्ही कधी जन्मलात? हो, या तारखेला मी जन्मलो, असा असा माझा जन्माचा हा काळ आहे, वर्ष आहे, असं सांगता येईल माणसाला. आताच्या पूर्वीच्या काळातल्या माणसाला विचारा, थोडं जुन्या, तुमचा जन्म कधी झाला? तेवढं काय कळणार बापू आम्हाला. हे बघ, आमच्या समोरच्या तुंबर पाटलाची म्हैस येऊ लागली आणि त्याच्या घरी सकाराम जन्मल तेव्हा मी जन्मलो म्हणा, आमचा जन्म एकदाच आहे म्हणा. आता कोणती तारीख काढा?
होय तुळशीराम महाराज आणि धो धो पाऊस पडू लागला तेव्हा आता ही तारीख कशी निघत जन्माची तारीख सर्वांना सांगता येईल मृत्यूची तारीख सांगता येत नाही म्हणून श्रीमद भागवत मृत्यूच्या अगोदर अशा प्रकारचं ऐकून घ्यावं मुक्त व्हावं नाही का अंतकाळी ज्याच्या नाम आहे किती सुंदर चाल गायली महाराज एकदा टाळी वाजवा आमच्या गणेश महाराजांच्या तरी वाघाची तब्येत बरोबर नाही जराशी सुंदर गायन जसा अभंग आहे तशी चाल असली तर ते गोड वाटते महाराज करुणापर अभंग आहे तशी चाल लावावी गोड वाटत असते आता करुणापर अभंग आहे अंतकाळी ज्याच्या नाम आले मुखा किती सुंदर चाल आहे आमचे भजने काही काही गावचे नगर वेगळेच राहतात या अभंगाला कसं म्हणू लागलं सांगू का अंतकाळी ज्याच्या नाम आले मोका भक्त भक्तमान तुझ्या पाठीमध्ये जरा चालीशी चांगल्या भजनात जात जाय थोडं श्रवण कर चांगलं ऐक थोडं काही ज्येष्ठ माणसाचा काही आशीर्वाद घे ज्ञान घे जसा अभंग तशी चाल नाही का असो अंतकाळामध्ये भगवंताचं स्मरण कथा ऐकावी नाही का दुर्लभैव कथा लोके श्रीमद भागवतोद्भवा कोटी जन्म समुत्थेन पुण्येनैव तु लभ्यते कोट्यवधी जन्म ज्यानं पुण्य केलेलं आहे आणि त्यालाच ही श्रीमद भागवत कथा ऐकण्याचं सौभाग्य प्राप्त होते टाळी वाजवायला कोट्यावधी जन्माची पुण्य ज्याची आहे त्याला श्रीमद भागवत कथा मिळत असते ऐकायला भागवतकार कोणालाही हो वाटायले रिटायर झाला की आता भागवतच करावं म्हणला बीबी महाराज
तसं जमणारे बापू. 12 वर्ष गुरुची सेवा, गुरुकडे अध्ययन, 5-6 वर्ष अध्ययन केल्यानंतर संस्कृत श्लोकाची संहिता घेतल्यानंतर, गुरुची सेवा घेतल्यानंतर, आज्ञा घेतल्यानंतर कथा. महाराज चांगलं चाललंय म्हणला, आता मी बी कीर्तन करालो. बर नाही, त्याला अध्ययन अशा प्रकारचं लागतं, शिक्षण. असं केल्यामुळं जे श्रेष्ठ अशा प्रकारचे ज्ञानी लोक आहेत, वक्ते आहेत, त्यांची कथा ऐकायला दुर्मिळ भेटायली आता अशा या समाजाच्या वागण्यामुळं. असो, आणि म्हणून याच लोकांना आपणही प्राधान्य दिलं पाहिजे. ज्यांचं अध्ययन झालेलं आहे, गुरुकडे शिक्षण झालेलं आहे, संप्रदायाची सेवा झालेली आहे, पंढरीची वारी, ते माहित नाही मला जाणच होईना, कीर्तन कसा करायला. वारी, अनुष्ठान या काही गोष्टी महत्वाच्या आहेत, आचारसंहिता आहेत. महाराजांच्या घरी आज स्नान पूजेचा प्रसंग आला. तुळशीराम महाराजांकडे सुंदर अशा प्रकारचा प्रपंच परमार्थ दोन्हीही अशा प्रकारचं सुदृढ महाराजांचं जीवन. मी उघड निरीक्षण करीत असतो बरं काय. महाराजांनी स्नान केलं, गाथा, ज्ञानेश्वरी, जपमाळ नाही का सगळं नित्यने मी पाहिला त्यांचा. मलाही पूजा पाठ घडला, प्रसाद घडला त्यांच्याकडे. अतिशय आनंद महाराज. आणि म्हणून ज्या महाराजांची आपल्याला तारीख घ्यायची आहे, ज्यांना आपल्याकडे बोलवायचं आहे, त्यांच्याकडे थोडस जाऊन बघणं आवश्यक आहे, नाही का. महाराज घरी काय करतात, पोथी वाचितात, नाही वाचितात, आपल्याला ज्यांच्याकडे बोलवायचे त्यांच्या पाहणं आवश्यक आहे. आणि म्हणून ही अशा प्रकारची आचारसंहिता ते पालन करतात. आणि ही सर्व कीर्तनकारांनी, कथाकारांनी ही पाळली पाहिजे. आपल्या संप्रदायाची आचारसंहिता. आणि म्हणून कोट्यवधी जन्माच्या पुण्यानंतर ही कथा आपल्याला भेटत असते. अशा प्रकारची ही श्रीमद भागवत कथा. स्वकीयम यज्ञ भगवत तेज, स्वतः भगवान परमात्मा या कथेमध्ये विराजमान आहेत. म्हणून हे साधारण गोष्ट नाही, म्हणून संतांनीही सांगितलेलं आहे. गीता भागवत, गीता भागवत, टाळी वाजवा म्हणा. ऐकू आले तर म्हणायचं सुरुवाती. गीता भागवत, गीता
गीता भागवत करीती श्रवण अखंड चिंतन विठोबाचे. काय अभंगाची सुरुवात. आपुल्या हिता जो असे जागता धन्य माता पिता तयाचिया. कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक तयाचा हरीख वाटे देवा. काय करतात मग ते. गीता भागवत श्रवण करीती. इथे संदर्भ आहे आपला. हे सगळं प्राप्त होण्याकरता हे गीतेचं भागवताचं श्रवण आपल्या जीवनामध्ये घडावं. तुका म्हणे मज घडो त्यांची सेवा तरी माझ्या दैवा पार नाही. काय सांगाव महाराज. नाही का. एवढं मोठं भागवताचं महात्म्य. हे महात्म्य सांगितलं बसलं तर किती दिवस जातील. जाऊ द्या. चला पुढे चलू आता. महाराज हे एवढं श्रेष्ठ भागवत आहे आणि हे भागवत ऐकल्यावर कोण कोण पापी मुक्त होतील सांगा बरं. सांगायला लागले या कलियुगामध्ये अनेक दोष घडू शकतात मनुष्याकडून. मनुष्य हा चुकीचा पुतळा आहे. त्याच्याकडून काही ना काही दोष घडत असतात. कुणाकडून मद्यपानाचा दोष घडला असेल, कुणाकडून ब्रह्महत्येचं पातक घडलं असेल, स्वर्ण चोरी, गुरुस्त्री गमन, विश्वासघात, 5 महापाप सांगितलेली आहेत शास्त्रांनी. मद्यपान, ब्रह्महत्या, स्वर्ण चोरी, गुरुस्त्री गमन आणि विश्वासघात ही 5 महापाप आहे. कधीच आपल्या जीवनामधून हे घडू नये. यदा कदाचित घडलं असेल. कपट, ढोंगी, तत्पर, क्रूर असेल एखादा, कपटी असेल, ढोंगी असेल, निर्दय असेल एखादा मनुष्य, दुसऱ्याच्या धनानं आपलं पोट भरणारा असेल. या कलियुगामध्ये असे जरी लोक असले तरी या कथेमध्ये येऊन बसावं, कथा श्रवण करावी. सगळं पाप अशा प्रकारचे नाहीसे होतात आणि शुद्ध होत असतो. आणि पुन्हा कथा झाली की पापाला सुरुवात. असंच की होय. कसं आहे तुम्ही बोलत चला की आता. हा असं नाही ना. अनुताप तेथे ना हला. चुकीला माफी एकदाच आहे. नाही का. पश्चाताप झाला इथे येऊन बसावं. भगवंता माझ्याकडून दोष घडलेला आहे. कथा श्रवण करावी, चित्त शुद्ध करावं. आता मी इथून पुढे हा दोष करणार नाही भगवंता. प्रार्थना करावी, नतमस्तक व्हावं. झाला, पवित्र झाला. पुन्हा मागील परिहार पुढे नाही शीन. नाही का. झाली दर्शन एक वेळा. अशा प्रकारचा जरी मनुष्य असला, हट्टी असला, मन वाणी शरीरानं पाप कर्म केलेलं असलं, दुसऱ्याच्या धनानं श्रीमंत झालेला, मलिन असणारा, दुष्ट वासना त्याच्या अंतःकरणामध्ये आहे, असा कितीही जरी पाप्यातला पापी असला. वाल्या कोळी कसा होता. महापापी असणारा वाल्या कोळी. किती रांजणं भरले होते. मा कशानं भरले होते. दगडानं. आणि ते बी दगड एवढे नव्हते उघड. एवढे 7 रांजणं भरले होते. 7 रांजणं. एवढे माणसं त्यानं मारले असते. मला तर वाटायला आपल्या नावाचा एखादा त्याच्यात असेल. त्यानं मारलेला आपल्याला. होय. आपला एखादा असेल म्हणाल त्याच्यात. कसं म्हणावं महाराज असताना. ब्राह्मणाला मारलं होतं महाराज. तवा असल्यावर आपण काय सांगताय.
आपण पुण्यामुळेच या भक्ती मार्गाला लागलो, काय सांगता येईल. असो, तितका महापापी असणारा महाहत्यारी मुक्त झाला की नाही. नारदांची भेट झाली. संत चरण रज लागता सहज, वासनेचे बीज जळूनी जाय. म्हणून ही संत संगती भागवत ऐकावं, श्रवण करावं. महाराज दोष घडलेले आहेत, येऊन बसा, सगळं होतंय. महाराज एखादं उदाहरण सांगा असं. हो, विचारलं, सांगायला लागले. ऐका लक्षपूर्वक. आता पाप्यातला पापी असणारा, पिशाच योनीमध्ये गेलेला, त्याचा कसा उद्धार होतो ऐका. तुंगभद्रा नदीच्या तटावरती एक सुंदर अशा प्रकारचं शहर वसलेलं आहे. सर्व वर्णाचे लोक त्या आपापल्या धर्माचं आचरण करायला लागलेले आहेत. सगळे लोक त्या गावामध्ये गुण्या गोविंदानं नांदायला लागलेले आहेत. आत्मदेव नावाचा ब्राह्मण, श्रेष्ठ ब्राह्मण असणारा, वेदपाठ करणारा, पूजा सांगणारा, भविष्य सांगणारा, पंचांग सांगणारा असा पुरोहित असणारा तो आत्मदेव ब्राह्मण. वा, धनवान होता महाराज. आणि त्याची पत्नी धुंदुली असणारी, कुलीन घराण्यातली सुंदर असून त्याच्या पत्नीचं नाव धुंदुली होतं. धुंदुली. तुम्हाला स्पष्ट आवाज यायला एक मग. लोकांची निंदा करणं हे चालू ठेवाय म्हणत. धुंदुली, तिचं नावच काय होतं? धुंदुली. दुष्ट विचाराची, मलिन असणारी, आणि नवरा असणारा पुण्यवान. आता हे जोड कसा कसा एकदा कसा लागते पाहायची. नवरा चांगला असला की बायको चांगली भेटना. बायको चांगली असली कोणती, कोण सात्विक असणारी, नवरा चांगला भेटणार ते बिचारा ते झुलतच येते घरी. नाही, हसायची गोष्ट नाही महाराज. गावोगावाला थोडस आम्हाला हे खेळ वाटतो महाराज. रात्रीच्या वेळेला किनवटून येत असताना 5-6 तरी मला रस्त्याला कडेच्या पडलेले माणसं सापडले. 200 किलोमीटर. अरे 5 तरी माणसं होतेच बघा. कसं असेल हे गणित. आत्मदेव नावाचा पुण्यवान असणारा हा पती, पत्नी धुंदुली लोकांची निंदा करण्यामध्ये तिला आनंद वाटायचा. ऐका धुंदुली कशी होती, लक्षपूर्वक ऐका. क्रूर स्वभावाची होती. नेहमी बडबड बडबड करायची. देवाचं नाव मुखाला नाही याची निंदा, त्याची टवाळी. हिनं असं केलं, तिनं त्याचं हिरभर तेच बोलायचं. देवाचं नाव मुखाला नाही. चांगला स्वयंपाक करीत होती, पण कंजूस होती, कंजूस. महाराज जर जेवायला गेले, अर्धीच चपाती वाढायची. नवऱ्याला म्हणायची, पीठ संपलंय, तुम्हाला कळलं काय, दळून आणायचं. नवऱ्याला उपाशी जायचे महाराज. कंजूस होती, भांडखोर होती. कोणाला दान द्यायचं नाही, रुपडी कोणाला दान देऊ नये असा सप्ताह चालवला. 1 रुपया तिनं कधी दान दिला नाही. अशी असणारी ती धुंदुली. रोज भांडण करायचं, रोज भांडण. कुणा संग तरी भांडण केल्याशिवाय तिला करमत नव्हतं. कुठकाच गिळत नव्हता म्हणा की भांडण केल्याशिवाय. असे काही काही असतात बाया. इथल्या नाहीत बरं, अजून राहायचं आहे मला 7 दिवस. नसलं तर मलाच बदलून काढतील. ह्याला कोणी बोलिले त्यालाही बदलतील. इथल्या नाहीत ना, सज्जन चांगल्या.
आणि दुसऱ्या गावाला गेल्यावर मग इथल्या तिथं कुठून आलो दुसऱ्या उग विनोद केला बरं. अशी ती भांडखोर, काही गावाला भांडखोर महाराज, उभ्याच कानाची बाई हो. आता काय सांगावं, इतकी भांडखोर. भांडण केल्याशिवाय कुठकच घेणार म्हणली, माझा नेमच आहे म्हणली. बर, एक दिवस तिला भांडणच मिळालं नाही. आता जीव लागना गेला. काय करावं काय करावं, आज भांडण भेटलं नाही, उपाशी राहिले. 2 वाजले दुपारचे, न्यारीच केली नाही. निघाली. पूर्वीचा काळ, ते गॅस काही नव्हतं, ते सारखा आवाज ठेव, मॉनिटर चालू करा. आणि पूर्वीचा काळ इस्तू चुलीमध्ये पुरून ठेवायचे. आता डब्बी निघाली, पूर्वीचा काळ. आणि मग आता मी काय करते, इस्तू मागायला जाते म्हणले. 90 लुगडं अंगावर घातली. आता घेतलेलं राखी पौर्णिमा यायला, संक्रांतीला 90 वस्त्र अंगावर धारण करून गेली. गंगे, काय आत्याबाई कशा करता आल्या? तिला वाटलंच आता आज काहीतरी आपल्या घरी झटका होणार आहे. तिला माहितच होत. कशा करता आला? मा इस्तू दे ग, इस्तू संपलाय बघ. आता हिच्या अंगावर कोणतं लुगडं? 90. माय आत्याबाई तिनं सहजच म्हणली, नवीन होती सुनबाई त्या घरची. आत्याबाई काहीतरी आणाव की नाही, काहीतरी कढई भगोन, त्याच्यात मी इस्तू देत होते, टाकी म्हणली माझ्या पदरात. माय आत्याबाई, तुमचं 90 लुगडं दिसालंय, पदर जळत तुमचं काही होईल. तुझ्या काय बापाचा जळालाय काय म्हणून सुरुवात केली. गौसल केला. असे काही वृत्ती, भांडण केल्याशिवाय तसं या धुंदुलीला जमत नव्हतं. सगळा आनंदात संसार चाललेला आहे, पण त्या आत्मदेवाला संतान नव्हती, पुत्र नाही, मुलगी नाही. अनेक अशा प्रकारचं गोरगरिबांना गायी दान दिल्या, जमीन जुमला धन सुवर्ण दान दिलं, सगळं केलं. अर्धी संपत्ती खर्च केली दान देण्यामध्ये, तरी सुद्धा त्यांना पुत्रप्राप्ती झाली नाही. एक दिवस आत्मदेव घराच्या बाहेर निघाला. आता ऐका लक्षपूर्वक. संतान नसलेल्याचं दुःख त्याला अशा प्रकारचं टोचायला लागलेलं आहे. आणि आता मी हा देह संपून टाकणार म्हणून निघाला. जवळच नदी होती. आता मी या नदीमध्ये अशा प्रकारचं बुडून मरून जाईल असं त्याला वाटायला लागलं. एवढ्या अंतरामध्ये एक संन्यासी महात्मा त्या ठिकाणी आले, जसे की आपले योगीराज निवृत्तीनाथ महाराज. संन्यासी महात्मे, फार मोठे अशा प्रकारचे तेजपुंज असणारे महान संत त्या ठिकाणी आले आणि पाहिलं. अरे ब्राह्मणा, चिंता करायला लागलास, कशासाठी रडतोस, काय झालेलं आहे, सांग मला तुझ्या दुःखाचं कारण. महाराज, काय माझी पुण्याई, काय माझं अशा प्रकारचं दुःख असेल, एवढं दुःख माझ्या जीवनामध्ये कसं प्राप्त झालं. देवता ब्राह्मण मी दिलेल्या धनाचं दान घेत नाहीत. मी जे घरी अशा प्रकारचं झाड लावतो त्या झाडाला फळ लागत नाही. मी ज्या अशा प्रकारच्या संत महात्म्यांना घरी बोलवतो तर येत नाही. काय झालं असेल, एवढं दुःख माझ्या जीवनामध्ये का? मला संतान नाही म्हणून.
असं वाटत असते माणसांना. सर्व मला सुन वाटायला लागलेलं आहे, घर सुन वाटायला लागलेलं आहे आणि प्राणत्याग करण्याकरिता मी या ठिकाणी आलेला आहे. संतानहीन जीवनाचा धिक्कार असो असं म्हणायला लागला स्वतःला. संतानहीन घराचा धिक्कार असो, संतानहीन धनाचा धिक्कार असो, संतानहीन कुळाचा धिक्कार असो असं स्वतःला म्हणायला लागला आतमध्ये. महाराज, मी ज्या गायीचं पालन पोषण करतो तिला सुद्धा गर्भ राहत नाही. जे झाड लावतो त्याला फळ फुलं येत नाही. जे फळ माझ्या घरामध्ये मी घेऊन येतो लवकर ते खराब होतं, सडून जातं. सांगा माझ्या दुःखाचं मला कारण सांगा. आत्ताच्या आत्ता मला काहीतरी अशा प्रकारचा आशीर्वाद द्या महाराज. रडायला लागला. संन्यासी महात्म्यांना ब्राह्मणाविषयी मोठी करुणा उत्पन्न झाली. योगनिष्ठ होते महाराज, योगीराज महाराज होते. ललाट रेषा पाहिली त्यांनी, भविष्य पाहिलं त्याचं आणि बोलायला लागले, हे ब्राह्मणा, संतान प्राप्तीचा मोह सोडून दे. कर्मगती विचित्र आहे आणि विवेकाचा आश्रय कर. वासना सोडून दे. तुझं प्रारब्ध मी पाहिलेलं आहे. तुला या पुढील 7 जन्मामध्ये सुद्धा संतान प्राप्ती होणार नाही. सांगितलं, स्पष्ट सांगितलं महाराजांनी. आणि जे खरं सांगतात की नाही तेच खरे संत. राग येऊ जा. खरे बोल अशा प्रकारचे ते सांगतात. अरे, ज्याच्या जीवनामध्ये संतान प्राप्तीचा योग नाही त्यानं फार आग्रह करू नये, दुःखी होऊ नये. राजा सगर नावाचा, अंग नावाचा राजा, याला पुत्रामुळे दुःख भोगावं लागलं. समजून सांगायला बरं काय महाराज, ऐका. संसाराची आशा सोडून दे, परमार्थ कर, नामचिंतन घे, आनंदात जीवन जग. सर्व प्रकारचं सुख आहे सांगितलं, सगळं सांगितलं, पण ऐकायला तयारच नाही महाराज. आत्ताच्या आत्ता तुमच्या समोर मी प्राणत्याग करील देवा. महाराज, मला काय द्या, आशीर्वाद द्या. आता हे गोडच पडलं की हो महाराजांना. 7 जन्म संतान होणार नाही, काय द्यावा आशीर्वाद. योगी होते, ऋषी मुनी होते, संन्यासी महात्मे. आपल्या शब्दामधून एक फळ काढलं, फळावर काय मंत्रोच्चार केला आणि त्या ब्राह्मणाला अशा प्रकारचं दिलेलं आहे, जा हे फळ तुझ्या पत्नीला दे. तिला एक सुंदर अशा प्रकारचा पुत्र होईल. पण एक आट आहे, तुझ्या पत्नीनं 1 वर्ष सत्य, पवित्र, दया, दान, धर्म हे सगळं केलं पाहिजे, तरच याचा परिणाम चांगला होईल. अन्यथा याचा दुष्परिणाम सुद्धा तुला भोगावं लागेल. ठीक आहे महाराज. गेलं फळ घेऊन, आनंद वाटायला लागला. सुंदर अशा प्रकारचं फळ दिलेलं आहे. पत्नीला सांगितलं, हे बघ, संन्यासी महात्म्यानं फळ दिलंय, हे ग्रहण कर. सुंदर अशा प्रकारचं आपल्याला संतान होणार आहे. पत्नीला फळ दिलं आणि ब्राह्मण निघून गेला. आता ती कपटी स्वभावाची होती महाराज. रडायला लागली. आपल्या मैत्रिणीला म्हणायला लागले, हे फळ मी खाणार नाही. किती मोठा सायास करावा लागला, काय काय करावं लागलं, किती पाया पडावं लागलं संत महात्म्याच्या. विनंती करावी लागली. एवढं मोठं फळ दिलेलं आहे, ते खावं की आता. ही धुंदुली असणारी खाल्लं नाही. रडायला लागली.
काय म्हणून रडायला लागली? हे फळ खाल्ल्यावर मी गर्भवती होईल, माझं पोट मोठं होईल, मला खाता पिता येणार नाही. बघा हिचे विचार. धुंदुली, मी अशक्तपणा होईल, मला घरचं काम करता कसं येईल? आणि हे असं झाल्यामुळं गावात जर चोर आले तर मी कशी पडू बाई म्हणून रडायला लागली. आणि हे बाळात पण काही सोपं नसतंय माय. शुकाचार्याप्रमाणे जर पोटातच बाळ राहिलं तर माझा मृत्यू होऊन जाईल म्हणून रडायला लागली. असे अनेक अशा प्रकारचे ते करायला लागले. मी जर अशक्त झाले, बाळातपणामध्ये जर बाजावर पडून राहिले, माझ्या नंदा येतील, सगळे डबे चापळतील, मला उठता येणार नाही, त्या डब्यातलं घेऊन जातील म्हणून रडायला लागले. कोण? धुंदुली. हे फळ दिलेलं खावं की नाही? खायना नाही म्हणली. हे फळ, जी स्त्री मुलाला जन्म देते आणि त्या पोराचं हे सगळं करावं लागतंय, त्याचे कावाड कष्ट, त्याला लालन पालन करावं लागते. मी अशीच राहिलेली बरी, मला हे फळ नको. बघा, पतीने विचारलं, खाल्लीस का फळ? हो खाल्लं. फळ गाईला टाकून दिलं. आणि तिची बहीण असणारी आली होती. काय करू ग आता, सांग, मी असं केलंय. काही काळजी करू नको, मला 6 लेकरं आहेत आणि अजून मी गर्भवती आहे. धनलुभी होती. काही माझ्या नवऱ्याला धन दे, मला दे, आणि आमचं झालेलं लेकरू आम्ही तुला अशा प्रकारचं आणून देऊ. मी काय करू? गर्भवतीचं सोंग घे. महाराज गर्भवती झालेल्याचं सोंग घ्यायला लागले. कसं करायला लागले हो? चिरगुटे बांधवनी वाढविले पोट, गर्भार वो भाट जना माझी. गर्भवती असल्याचं सोंग दाखवायला लागली. या चिंतेनं दिवसेंदिवस अशा प्रकारचं काय झालेलं आहे. 9 महिने झालेले आहेत. गाईलाही गर्भ राहिलेला आहे, पत्नीलाही गर्भ राहिलेला आहे. मोठा आनंद झाला आत्मदेवाला. माझ्या जीवनाचं काय झालं, सार्थक अशा प्रकारचं झालं असं त्याला वाटायला लागलं. पण झालं नाही. थांब जरा, ऐक. आणि मग माहेरी गेल्यानंतरच हिनं गर्भपणाचं सोंग असलेलं काढून ठेवलं. तिच्या बहिणीला पुत्र झाला, तो पुत्र तिला दिला, तिच्या बदल्यात त्याला धन दिलं, आणि हा पुत्र मला झाला असं व्रत त्या आत्मदेवाला सांगितलं. चुकीचं व्रत घेऊन आली घरी. हा माझा पुत्र. इकडं गाईला सुद्धा सुंदर अशा प्रकारचा पुत्र झालेला आहे. योगी महात्म्यांनी, ऋषी मुनींनी दिलेलं फळ कसं वाया जाईल? गाईला सुद्धा सुंदर पुत्र झाला, त्याचं नाव गोकर्ण ठेवलं. गोकर्ण भगवान की. मनुष्यासारखं शरीर आणि कान मात्र गायीसारखे. गोकर्ण भगवान. लहानपणापासून संत महात्म्यांनी दिलेलं फळ, अतिशय तेजपुंज अशा प्रकारचं जीवन, भगवंताविषयी ओढ, शास्त्र, चर्चा, ज्ञान सगळं अध्ययन केलं गोकर्णानं. आणि हा जो हिचा पुत्र आहे धुंदुकारी, याचं नाव ठेवलं. माझ्या नावावर नाव ठेवायचंय लेकराचं. काय ठेवायचंय? धुंदुकारी. आता तुला धुवाच काढते, थोडं थांब. आता लाड करायला लागली त्या लेकराची. आणि करत असताना ते लेकरू थोडकर निघालं. लहानपणापासून या लेकराला चिमटा घ्यायचा, त्या लेकराला उचलून आपटायचं,
त्याचं भांडण घरी आणायचं, त्याची चोरी करायची, लहानपणापासून सगळा वाईट संस्कार. आणि म्हणून लहान वयातच हे संस्कार महत्वाचे आहेत, लक्षात घ्या. आपल्या लहान मुलांना जोपर्यंत आपण संस्कार देणार नाही तोपर्यंत त्याचं अधःपतन होणार नाही महाराज. तो अधःपतनाला जाईल. आणि एकदा जर चांगले संस्कार झाले तर तो अशा प्रकारचा ज्ञानी निघेल, हुशार होईल, डॉक्टर होईल, इंजिनियर होईल, चांगला अशा प्रकारचा एक मनुष्य म्हणून आचरण करेल, बिझनेसमॅन होईल. योग्य जर संस्कार झाले तरच ते अत्यंत महत्वाचे आहे. धुंदुकारीला वाईट संस्कार भेटायला लागले. तारुण्य वयामध्ये आलेले आहेत दोघेही. गोकर्ण भगवान ज्ञान अध्ययन करण्याकरता गुरु महाराजाकडे गेले. सगळं ज्ञानार्जन झालं. आणि धुंदुकारी हळूहळू हळूहळू वाईट 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 प्रवृत्तीमध्ये अशा प्रकारचं मध्यधुंद आचरण झालेलं आहे. वेश्यांची संगत करायला लागला, वाईट मार्गाला लागला, वाम मार्गाला लागला. आणि घरातलं धन नेऊन 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 तो खर्च करायला लागला धुंदुकारी. शेवटी वडिलांना विचारायचं, धन कुठं आहे? पैसे पाहिजे, पैसे. नाहीत रे बाळा, कशा करता? महाराज वडिलांना त्यानं त्रास द्यावा, मार द्यावा, बाहेर काढलं वडिलांना. शेवटी वडील निघून गेले. आईला विचारायचं, धन कुठं आहे? मला आज इतके पैसे पाहिजे. नाहीत रे बाळा, कुठून द्यावं? सगळं धन संपलं रे आपलं. तिला सुद्धा घराच्या बाहेर काढलं महाराज, लुटून दिलं हेरीमध्ये. आता एकटाच राहिला धुंदुकारी घरी. आता याचंच राज्य. सगळं धन त्या स्त्रियांवर अशा प्रकारचं उधळून टाकलेलं आहे. शेवटी मोठी एक चोरी केली, राजाची चोरी. त्या स्त्रियांना कळालं, वेश्यानं यानं मोठी चोरी केलेली आहे आणि या चोरीमध्ये आपण सुद्धा आता पकडल्या जाऊ. काय करावं? याला मारून टाकावं. रात्रीच्या वेळेला त्याला अशा प्रकारची मदिरा पाजवलेली आहे. मध्यधुंद अवस्थेमध्ये त्याला मारून टाकलं. तोंडामध्ये कोळसे घातले. घरातच त्याला अशा प्रकारचं पुरून टाकून दिलं. आणि जे काही धन होतं त्याच्या घरामध्ये सगळं गटोडं बांधून घेऊन निघून गेले. आता काय शिल्लक राहिलं बोला? आता इथं आहे उत्तर. सगळा प्रपंच चांगला चालू होता, सगळं चांगलं चालू होतं. दुःख कशामुळे होतं? पुत्र नाही म्हणून दुःख वाटत होतं. पण आता सांगा, पुत्र नसलेलं सुख होतं की दुःख होतं? बोला, तुम्हीच बोला. आधीच सुख होतं. असा हा संसार उलटा आहे महाराज. आणि म्हणून जे भगवंतांनी आपल्याला अशा प्रकारचा आशीर्वाद रूपाने दिलेला आहे त्यामध्ये आपण काय म्हणावं? समाधान मानावं. समाधान म्हणवणी मनी मानू नये खेदू, म्हणावा गोविंदू वेळोवेळा. काही शिल्लक राहिलं नाही, काही शिल्लक. शेवटी प्रेत योनीला गेला महाराज धुंदुकारी. पिशाच झाला, पिशाच. महाभयंकर असणारा पापी तो पिशाच होत असतो. गोकर्ण महाराज घरी आलेले आहेत. पाहिलं घरामध्ये कोणी दिसत नाही. सगळ्या घरामध्ये वेसा चढलेला आहे, किर्र आवाज येऊ लागलेला आहे. पाहिलं आणि कुठून तरी आवाज यायला लागलेला आहे, वाचव 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 दादा, मला वाचव. आता दादाची ध्यान आली. कोणाला? या धुंदुकारीला, पिशाच्या. मदोन्मत्त अवस्थेमध्ये
भाऊ मानला नाही, आई मानली नाही, पिताला मानलं नाही, मित्राला मानलं नाही, गुरुला मानलं नाही. मला या असह्य वेदना होत आहेत, मला या दुःखातून मुक्त करा. धुंदुकारींना आपल्या कमंडलूतलं पाणी घेतलं, त्या धुवावर अशा प्रकारचं शिंपडल्याबरोबर धुंदुकारीचं मुंडकं दिसायला लागलेलं आहे. अरे धुंदुकारी, तू कसं झालं रे हे? दादा, पाप कर्मामुळे मला ही पिशाच योनी प्राप्त झालेली आहे. आता या मला दुःखातून काय करा, मुक्त करा. असह्य अशा प्रकारच्या वेदना आहेत. आणि त्यावेळेला मग गोकर्ण महाराजांनी ठरवलं काय करावं याच्याकरता. सगळ्याला विचारायला लागले, पुन्हा आकाशवाणी, सत्कर्माचं अनुष्ठान करा. कोणतं सत्कर्म कळत नव्हतं. सगळ्या लोकांना विचारायला लागले सत्कर्म म्हणजे काय. आणि त्याच वेळेला भगवंताचं दर्शन झालं महाराज शुकाचार्य महाराजांचं. सनकादिक मुनी दर्शन दिलेलं आहे, नारदांचं दर्शन झालेलं आहे. आणि सांगितलं गोकर्णा, दुसरं तिसरं सत्कर्म कोणतंही नाही, फक्त श्रीमद भागवताचं अनुष्ठान अशा प्रकारचं करावं. आणि त्या योगे या गोकर्णाची काय होईल, या धुंदुकारीची काय होईल, मुक्तता अशा प्रकारची होईल. सुंदर अशा प्रकारचा मंडप टाकलेला आहे, सगळ्यांना आमंत्रण दिलेलं आहे. श्रीमद भागवत अनुष्ठान आणि सगळ्या लोकांना आमंत्रित केलं. महाराज बसलेले आहेत कथा सांगण्याकरिता. आणि स्वतः गोकर्ण भगवान त्या ठिकाणी श्रीमद भागवताची कथा करू लागलेले आहेत. अतिशय आनंदाच्या वातावरणामध्ये आज दुसरा दिवस. त्यावेळेला तो धुंदुकारी पिशाच्य योनीला गेला होता. एकत्र त्याला बसायला जागाच नव्हती. वारा आलं की उडून जाईल, इकडं तिकडं भटकंती करायचं. आणि मग त्यावेळेला एक 7 गाठीचा बांबू त्या ठिकाणी आणून ठेवलेला आहे. त्याच्यामध्ये धुंदुकारी स्थापन झाला, इकडून बांधून टाकलेला आहे. आणि जशी जशी एक दिवसाची कथा श्रवण करू लागलेले आहेत, तसा एक गाठ मुक्त व्हायला लागलेली आहे, गाठ फुटून जाऊ लागलेली आहे. आणि तसा देह धुंदुकारीला प्राप्त होऊ लागलेला आहे. एवढी मोठी महती भागवताची आहे. भागवत भगवान की 7 दिवस कथा श्रवण केली. काय सांगावं, सगळ्या गाठी सुटून गेल्या. संदेहाच्या सुटल्या गाठी, झालो तुटी शीतळ. नाही काय, संदेह माझ्या जीवनामधून निघून गेलेला आहे, सगळं दुःख निघून गेलं. दिव्य देह प्राप्त झाला धुंदुकारीला. कशाचा परिणाम, श्रीमद भागवताचं श्रवण. आणि काय सांगावं, पाहता पाहता भगवंताचे पार्षद घेऊन, विमान घेऊन पार्षद आलेले आहेत. आणि धुंदुकारीला बसून घेऊन गेले वैकुंठाला. इतकी मोठी महती या श्रीमद भागवताची. गावातल्या लोकांनी विचारलं, एकच विमान काय म्हणले धुंदुकारीला, आम्हाला विमान आलं नाही. आता आपल्याला विमान येणार आहे 7व्या दिवशी. कोण कोण येणार आहे, हात वरी करा. अरे बापू, आताच नेतोस काय आम्हाला, हे बघू दे की अजून काही 10वी सप्ते. गावकऱ्यांनी विचारलं, त्या इथल्या नाही आपल्या, आम्हाला का विमान आलं नाही. ते म्हणले, तुम्ही तसं ऐकलं नाही. कसं ऐकलं, आम्ही इथं बसलो होतो, आमचं ध्यान घरी होतं, माय दूध झाकून ठेवलं नाही बघ. सगळी कथा त्या दुधाच्या ध्यानातच गेली.
दुर्डीवर ताटच झाकली नाही बाई. मांजर नेते काय चपात्या आता. सगळं ध्यान कोणीकडे तिकडं घरी. इथं येऊन बसलो खरा हो, कुलूप लावले पण झटका दिला नाही. झटका आता हो ध्यान कुणीकडे घरी. कीर्तन चालू होतं माझं. एक माणूस झटका देऊ लागलं कुलपाला. त्याच्या हातात माझं धोतर आलं. आता पुढचं कशाला म्हणून मी म्हणलं धोतर का वळाल्या महाराज. तुमचं धोतर आहे का म्हणलं. मला वाटलं घरचं कुलूप वडालं जाईल. ध्यान इथं नाही म्हणून विमान नाही. मग काय करावं. पुन्हा आमच्या करता कथा सांगा. तुम्ही म्हणाल तसं आम्ही ध्यान करू. ऐकू महाराज. पुन्हा कथा केली गोकर्ण भगवंतांनी. सगळ्या गावाला वैकुंठाला घेऊन गेले माझे गोकर्ण. गोपाळ